नमस्कार, मी कृपा सपका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेचे उमेदवार उत्कर्षा रुपवते यांचा प्रचार दौरा सुरू असून ते लोकांच्या भेटीगाठी घेत आपला प्रचार करतात। दरम्यान मला निवडणुकीत मदत व्हावी यासाठी मी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना भेटले होते, मात्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील होते। ही बाब मी बाळासाहेब थोरात यांनाही सांगितलेली, मात्र आज ते माझ्यावर टीका करतात, पण तो त्यांचा अधिकार आहे असं त्या म्हणाल्या। तसेच भाऊसाहेब वागचौरे यांनी शिवबंध तोडलेले आहे, हे शिवसैनिकांनी विसरू नका असंही त्यांनी सांगितलंय। सगळ्या 6 तालुक्यांमध्ये आम्ही प्रचार दौरे सुरू केलेले आहेत आणि ज्या प्रकारचा एक प्रतिक्रिया किंवा रिस्पॉन्स लोकांकडून मिळते ती फारच सकारात्मक आहे। एक नवीन ऊर्जा मला या सगळ्या प्रचार दौऱ्यांमध्ये आणि यंत्रणेमध्ये दिसते आणि तीच ऊर्जा पुढे जाऊन आम्ही हा प्रचार पूर्ण करणार। बाळासाहेब थोरातांनी भाषणामध्ये म्हटलंय की उत्कर्षाने 2 तास चर्चा केली, नेमकी त्यानंतर स्वतः भेटूनच साहेबांना हे सांगितलं होतं की मी विखे साहेबांची भेट घेतलेली आहे। मी जिल्ह्यातल्या सगळ्याच जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या भेटी घेऊनच पुढे जाणार आहे असं मी त्यांना सांगितलं होतं। मी हा निर्णय का घेतला ही भूमिका मी अगदी स्पष्टपणे त्यांच्या पुढे मांडली होती, त्यामुळे ह्या गोष्टीबद्दल ते अशा पद्धतीने व्यक्त होत आहे ती माझ्यासाठी थोडीशी खंताची बाब असो। ते माझे मोठे आहेत, त्यांनी एखाद्या गोष्टीवर बोलणं हा त्यांचा अधिकार आहे, पण जी काही प्रक्रिया होती ही मीडियासमोर आणि सगळ्या कार्यकर्त्यांसमोर मी वारंवार मांडते। ह्यापुढेही जे सगळे ज्येष्ठ नेते आहेत, कारण मी शेवटी या जिल्ह्याची भूमिकन्या आहे, मला तो अधिकार आहे त्यांच्याकडून मागण्याचा, मदत करतील ना करतील त्यांच्यावरती, पण जी भूमिका मी घेतली ही स्पष्टपणे मी मांडलेली आहे आणि त्याच भूमिकेवर मी ठाम राहून पुढे जाणार आहे। लोकांना एक चांगला उमेदवार मिळाला आहे, त्याचा लोकांमध्ये जो एक आनंद आहे तो मला स्पष्ट दिसत आहे। लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तटस्थ राहिलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नगरमधील पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देत असल्याचं माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सांगितलंय। यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात मोठा धक्का बसलाय। बेळगाव संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट करा अशी मागणी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काल महाराष्ट्र दिनानिमित्त केली आहे। अनेकांनी बलिदान दिले, त्यामुळे आजचा दिवस पाहायला मिळाला हा महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असंही ते म्हणाले। तर भाषेच्या अनुषंगाने राज्यांची निर्मिती झाली असून बेळगाव, बिदर असे अनेक भाग मराठी भाषिक भाग आहेत, त्यामुळे ते महाराष्ट्रात आले पाहिजेत अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे। बेळगाव, कारवार, बिदर, गुलबर्गा, त्याच्यानंतर मग बाकी सर्वच भाग तो आमचा मराठी भाषिक जो आहे तो या महाराष्ट्रात आला पाहिजे, संयुक्त महाराष्ट्रात आला पाहिजे, भूमिका आमची आजही आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचे वडील ह्या आंदोलनात होते, साहेबसुद्धा होते आणि आम्ही पाहत होतो, आम्ही लहान होतो हा दिवस हा लवकर यावा अशी आमची म्हणजे मागणी होती आणि ती आज आचारसंहिता असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त अधिकारी वर्गांनीच त्या ठिकाणी विभाग आयुक्तांनी, सन्माननीय विभाग आयुक्तांनी झेंडावंदन केलं आणि आम्ही त्या झेंडावंदनमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही सहभागी झालो, कारण हा आमचा भगवत स्वरूप या ठिकाणी 64 वर्षापूर्वी प्राप्त झालं, ते महत्त्वाचं। जामनेर तालुक्यातील नेरी दिगर इथे इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे बाजूच्या बंद घराला आग लागली आहे। घरात कोणीही नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आग तत्काळ आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली असून नेरी ग्रामस्थांच्या वतीने फायर टीमचं कौतुक होत आहे। ईशान्य मुंबई उपनगरातील भांडूपमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय। सुषमा स्वराज पालिका प्रसूतिगृहामध्ये चक्क टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती करण्यात आली आहे। संतापजनक म्हणजे या हलगर्जीपणामुळे महिला आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। सदर घटनेमुळे खळबळ उडाली असून मृत महिलेच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जातोय। माणगाव गोरेगाव पुलावर आज सकाळी भीषण अपघात घडला। यामध्ये 2 बाईक स्वार पुलाचा कटडा तोडून जवळपास 40 फूट खोल नदीपात्रातील दरीत कोसळलेत। या अपघातात दोन्ही बाईक स्वार गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना माणगाव येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून गेल्या महिन्याभराच्या कालावधीत कल्याण डोंबिवली शहरात चोरट्या मार्गाने आणलेल्या दारूची आवक वाढली आहे। चाळी झोपडपट्ट्यांमध्ये या दारूचा सर्वाधिक वापर राजकीय मंडळींकडून होत असून बुधवारी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कल्याण पूर्वेतील तिसगाव भागात दारूचा चोरट्या मार्गाने आणलेला साठा कल्याण गुन्हे शाखेने जप्त करत आरोपींवर कारवाई केली आहे।
भारताने काल ओडिशाच्या किनारपट्टीवरील एका बेटावरून सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टार्पिडो स्मार्ट या पाणबुडी विरोधी युद्ध प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी घेण्यात आली आहे, असं एका संरक्षण अधिकाऱ्याने सांगितलंय. सकाळी 8:30च्या सुमारास ग्राउंड मोबाईल लॉन्चवरून ही प्रणाली सुरू करण्यात आली. स्मार्टच्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDOचे कौतुक केलंय. आज मनमाडमध्ये मतदान जनजागृतीसाठी मनमाड नगर परिषदेच्या वतीने सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ झाला. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी, सायकलपटू तसेच पालिका कर्मचारी मतदार जनजागृतीचे फलक घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. दरम्यान विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत आणि विविध देशभक्तीपर गीते गायली. तसेच शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत रॅलीद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली आहे. जळगाव शहर महानगरपालिकेत महाराष्ट्र राज्याच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त काल 1 मे रोजी सकाळी 7 वाजता आयुक्त तथा प्रशासक पल्लवी भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी राष्ट्रगीत झाले आणि त्यानंतर आयुक्त पल्लवी भागवत यांनी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांनी मतदान करण्याबाबत अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांना शपथ दिली आहे. वेळ झाली आहे बातमीसह टॉप 10 मध्ये. इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.